नाशिक रोड येथील महापालिकेच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयात नवजात शिशूंसाठी अत्याधुनिक आणि सुसज्ज कक्ष उभारण्यात आला आहे। या नव्या उपक्रमामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयांच्या धर्तीवर उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत। या शिशु कक्षात एकूण 25 नवजात बाळांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। प्रत्येक बाळासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा, आधुनिक उपकरण आणि स्वच्छ सुरक्षित वातावरणाची काटेकोर काळजी घेण्यात आली आहे। विशेष म्हणजे बालकांच्या मातांसाठी स्वतंत्र व सुसज्ज विश्रांती कक्षाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्यामुळे आई आणि बाळ दोघांची योग्य आणि सुलभ देखभाल करणे शक्य होणार आहे। याशिवाय या कक्षात तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली। प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ 24 तास सेवेत राहणार आहे। आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक असलेली सर्व अत्याधुनिक यंत्रणा इथे सज्ज ठेवण्यात आली। महापालिकेच्या या उपक्रमामुळे नाशिक रोड आणि परिसरातील नवजात शिशूंच्या आरोग्य सेवेत मोठी भर पडणार आहे। विशेषतः गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे। मी डॉक्टर कंचन लोकवानी, डेप्युटी मेडिकल सुपरिंटेंडेंट HHBT हॉस्पिटल म्हणजेच न्यू बिटको हॉस्पिटल। मला हे कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की लवकरच बिटको हॉस्पिटल येथे आपण एक फुल फ्लेज प्रॉपर इक्विप सगळ्या वैद्यकीय सुविधा, सगळे डॉक्टर्स, ट्रेन स्टाफ बरोबर घेऊन आपण एक SNCU सुरू करतो आहे। SNCU म्हणजे जिथे नवजात शिशूंना जे पेटीची गरज असते, वॉर्मरची गरज असते, जन्मजात कावीळ असल्यामुळे त्यांना जे फोटोथेरपीची गरज असते, असं एशियामध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधला सगळ्यात उत्कृष्ट आपण एक SNCU लवकरच सुरू करत आहोत। जनतेच्या सेवेसाठी हे लवकरच सुरू होणार। मला हे अजूनही हे सांगण्यात अत्यंत आनंद होतो की HDFCच्या मार्फत CSR फंड मधून आपण हे उभारलेलं आहे आणि असं सिमिलर SNCU आपण लवकरच जाकीर हुसेन येथेही सुरू करणार आहोत। इथे 25 आहेत, 25 इन्क्युबेटर्स असणार आहेत, ज्याच्यामध्ये आपण विभाजन केलेलं आहे। बिटको मध्ये डिलिव्हरी झालेले बाळ आणि बाहेरून जे रेफर होतात ते बाळ, प्लस इथे फोटोथेरपी, पोस्ट ICU म्हणजे ज्या मुलांना इन्क्युबेटरची गरज नाहीये त्यांच्यासाठी पण व्यवस्था केली गेली आहे। नवजात शिशूंच्या ज्या माता आहेत, ज्या वॉर्डमध्ये असायच्या, त्यांचे देखील सुद्धा आपण इथे एक वॉर्ड तयार केलेला आहे, जेणेकरून त्या त्यांच्या बाळाजवळच असतील। याच्यासाठी डॉक्टर देवकर, डॉक्टर धनेश्वर, डॉक्टर शिल्पा काळे यांचं मी बिटको हॉस्पिटलच्या वतीने त्यांचं खूप खूप आभार मानते की त्यांनी खूप कष्ट करून पुढाकार घेऊन त्यांनी हे आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे। लवकरात लवकर याचं उद्घाटन होऊन लोकांसाठी ही सेवा सुरू करणार आहोत। सगळ्या अत्याधुनिक, सगळ्या नाही, पेटी, वॉर्मर्स आणि हे सगळे अत्याधुनिकच आहेत आपल्याकडे, ब्रँडेड कंपनीचे आहेत सगळे। म्हणजे हे प्रायव्हेट हॉस्पिटल सारखं शोभेल असं SNCU आम्ही लवकरच HHBT ला सुरू करत आहोत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कुलथे, नाशिक रोड।